या ठिकाणी उपस्थित असलेले आणि जंगलाचा वेध घेणारे कडवेकर, तसेच मराठी माणसाबद्दल आणि त्याच्या उद्योगाबद्दल खूप तळमळीनं आणि जिव्हाळ्यानं बोलणारे प्राध्यापक भोसले, आणि आपल्याला माहिती आहे की समाजात पदोपदी आपलं रक्त काढणारीच माणसं भेटतात. रक्त देणारा आणि ते नेहमीच देणारा एक महापुरुष आपल्या पुढे बसलेला आहे. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा वेळ झाला, काही हरकत नाही, पण मुंबई सारख्या ठिकाणी आजच्या काळामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा जातीचा झेंडा न घेता माय मराठीच्या भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण गोळा होता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आजकाल फिरताना इकडे तिकडे थोडी गडबड होते, गोंधळ होतो आणि धास्तीही वाटते. परवा मी मंत्रालयात विनोद तावडे मंत्री महोदय यांच्या दालनासमोर मी चाललो होतो आणि मंत्रालयाच्या जिन्यावरून 3-4 मुलं, तरुण मुलं जी साधारणतः इंजिनिअरिंग सेकंड थर्ड कुठेतरी असावी, तरुणांचा गोळका घालून सर 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 करून मला आका परत वर आला. तू म्हणालो काय, तर त्यांनी कौतुकाने विचारलं, आपण शिवाजी सावंत ना? मी बघत राहिलो, तुमची ययाती कादंबरी आम्हाला खूप आवडलेली आहे. मी त्यांना म्हणालो, अरे मुलांना शिवाजी सावंत नव्हे, आणि ययाती कादंबरी मी लिहिली नव्हती आणि शिवाजी सावंतांनी लिहिली नव्हती, ती वि. स. खांडेकरांनी लिहिलेली आहे. त्यांना मला सांगावं लागलं, पण एक चांगला प्रश्न ते घेऊन आली होती मुलं, आणि तो प्रश्न असा आहे की 1-2 किल्ल्यावर म्हणे खूप गडबड आहे, त्या ठिकाणी बाटल्या, प्लास्टिक इत्यादी इत्यादी खूप वस्तू सापडतात, आणि त्यामुळे मंत्री महोदयांना आम्ही पत्र द्यायला आलेलो होतो. मी तुम्हाला सांगीवांगीची किंवा टाळीसाठी गोष्ट सांगत नाही, पण त्या बहुतेक ती सगळी इंग्रजीत शिकलेली मराठी मुलं असावी, त्यांनी जे मराठी पत्र तयार केलं होतं ते एवढं भयंकर होतं की किल्ल्यावर कचरा आहे की त्या कागदावर कचरा आहे अशी शंका यावी, एवढी मला भीती वाटली. पण तरी त्यांचं इंटेन्शन किंवा ज्याला आपण मनोकामना जी होती ती चांगली होती, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. आज दोस्तो, या ठिकाणी पानिपत या विषयाबाबत मी बोलावं अशी अपेक्षा आपली आहे आणि मी आपल्याशी बोलणार आहे. पण सुरुवातीलाच मी सांगतो की वक्ता एका दिशेने जातो, श्रोते दुसऱ्या दिशेला बऱ्याच वेळेला राहण्याची शक्यता असते. तर पानिपत या विषयाबाबत आणि इथून त्या प्रश्नाबाबत आपले काही प्रश्न असले तर आपण कागदाच्या एखाद्या चिठोरीवर लिहून संयोजकांकडून माझ्याकडे पाठवा, म्हणजे मला त्याचा वेध घेता येईल, मला तुमच्या प्रश्नांचं शंका निरसन वगैरे करता येईल. अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे की पानिपत हा शब्द माझ्या जीवनात कसा आला. इयत्ता 5वीला शिकत होतो, 3 दिवस सलग धडा शिकवला जात होता. हुशार विद्यार्थी म्हणून दांडी मारलेली, त्यावेळेला आजोळला गेलेलो पळून, आणि आजोळ म्हणजे हिंदीमध्ये ज्याला ननियाल असा एक लढीवार शब्द आहे, मराठीत आजोळ. आता आजोळाची पहिली गाणी राहिली नाही. आजोळाहून 4थ्या दिवशी मी शाळेमध्ये आलो, गुरुजींनी बरोबर ओळखलं. जसं खेड्यापाड्यामध्ये एखादा धनगर चुकलेलं मेंढरू बरोबर ओळखतो, तसं 3 दिवस दांडी मारलेला विद्यार्थी म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. पाटील उठा. उठलो. सांगा, पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली? आली का पद्धत? मला हो की तो काही माहिती नव्हतं, पण मी हुशार जादा असल्याचा आवडला आणि गुरुजीने विचारलं, गुरुजी जरा परत एकदा प्रश्न विचारा बरं. गुरुजी म्हणाले, पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली? परत साहेब, तर मला काहीच माहिती नव्हतं. पण एक मला माहिती होतं की आमचे गुरुजी स्वभावाला खूप चांगले होते. ते नेहमीच सांगायचे की मुलांना उत्तरं चुकली तरी चालतील, पण उत्तर असं रेटून द्यायला पाहिजे. आणि उत्तर रेटून द्यायची चांगली सोय होती
म्हणून मी म्हणालो म्हणजे पाणीपतची 3 होतं ना, 3 होतं. अहो पहिलं झाल्यावर दुसरं झालं, दुसरं झाल्यावर पलीकडे पाणीपत हा शब्द माझ्या जीवनात आला किंवा पाणीपत शब्द हा राष्ट्राच्या जीवनात आला. पाणीपत शब्दाला आज चर्चा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात एवढ्या बहुसंख्येनं. पण तो काळ असा होता की 1988 ला ज्या वेळेला माझी कादंबरी प्रकाशित झाली किंवा प्रकाशन होण्याच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मी एक अधिकारी म्हणून चर्चेसाठी गेलेलो होतो आणि बाळ कोल्हटकर नावाचे मराठीतले त्यावेळेचे ज्येष्ठ नाटककार मला भेटले. त्यांना कोणीतरी सांगितलं की हा तरुण मुलगा पाणीपतवर कादंबरी लिहितोय आणि मग त्यांनी वास्तवात चौकशी केली आणि मला म्हणाले, अरे बाळ शीर्षक काय आहे नाटकाचं या कादंबरीचं? मी म्हणालो पाणीपत. ते म्हणाले, अरे नाही 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 नाही, एवढं अभद्र आणि एवढं अशुभ नाव तू किमान नाव तरी अशुभ देऊ नको. आणि मग आम्ही विचार केला होता की कादंबरीचं नाव बदलायचं, पण का कुणाच ठाऊक माझ्या मनात आलं आणि मी आमचे प्रकाशक माधवपर्यंत कळवला, फोन केला आणि सांगितलं की पद मिळो किंवा ना मिळो पण आमचं ते पाणीपत आणि एक दिवस लक्षात ठेवा हे ठरेल पुण्यपद. आणि आज वस्तुस्थिती तशीच आहे. ज्यावेळेला दिल्लीच्या वर 80 किलोमीटरवर, दिल्लीच्या वर पंजाबच्या रस्त्यावर 80 किलोमीटरवर पाणीपतच्या आपलं कुठंतरी एक स्मारक आहे असं इतिहासाच्या चुरगळलेल्या कागदाने मला सांगितलं होतं. आणि ते स्मारक मी 1986च्या मार्च महिन्यामध्ये शोधायला गेलो होतो. त्यावेळेला मित्रांनो ऊसाच्या शेतामध्ये एक एवढासा असा एवढ्या आकाराचा असा एक स्तंभ होता आणि त्याच्यावर इथे मराठे लढले असं वगैरे वगैरे लिहिलेलं होतं. तो दगडी स्तंभ होता ऊसाच्या शेतामध्ये. पण का कुणास ठाऊक पाणीपत कादंबरीचा महिमा म्हणा, पुन्हा काळानं दिलेली ती साथ म्हणा, पाणीपतच्या महायुद्धांची ती पुण्याई म्हणा, आज 14 जानेवारीला तिथं 4 माणसं सुद्धा कधी फिरकत नव्हती. तिथं कडाक्याच्या थंडीत दरवर्षी 1.5 ते पावणे 2 लाख लोक जमतात आणि पाणीपत एखाद्या कादंबरीनं किंवा एखाद्या नाटकानं असं एखाद्या स्थळाची धमाल कोणी धार्मिक दृष्ट्या तुम्ही करू शकता. धार्मिक दृष्ट्या एखाद्या मनोज कुमारचं गाणं गाजलं तर एखादं तीर्थक्षेत्र मोठं होऊ शकतं. पण ऐतिहासिक किंवा सामाजिक कादंबरीच्या दर्जावर एखाद्या ठिकाणाचं एवढं पुनर्निरीक्षण व्हावं हा अलीकडच्या काळाचा चमत्कार म्हटला तर वावरून ठरणार नाही. पण त्या चमत्काराच्या पोटाशी एक पुण्याई आहे. एक मोठं अंबाजी महाराजांच्या बाबतीत हेच झालं. गणोजी शिर्के, त्या गणोजी शिर्केनं सख्या मेवण्यानं दावा साधला आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाला पाठवून दिलं. तीच कहाणी सातारचा राजा प्रतापसिंह छत्रपती त्यांना वाचवण्यासाठी रंगो बापूजी लंडनला गेले. लंडनमध्ये त्यांनी पार्लमेंट फोडली आणि पार्लमेंटमध्ये एक पक्ष रंगो बापूच्या पक्षात झाला. रंगो बापूजी भारतात आले, त्यांना तिकडे यश आलं नाही म्हणून 1857च्या बंडात त्यांनी भाग घेतला आणि दक्षिण भारताचं सगळं नेतृत्व रंगो बापूजी गुप्ते या नावाच्या माणसाने केलेलं होतं. परंतु या महान क्रांतिकारकाला पंतांनी भोरच्या पकडून दिलं. अशा पद्धतीनं तीच गोष्ट उमाजी नाईकाची. उमाजी नाईक जो इंग्रजांच्या बापाला सापडत नव्हता तो सख्या बहिणीनं पकडून दिला इंग्रजाला. तर ही सगळी कहाणी. आणि मला असं वाटायचं की महाराष्ट्राचा इतिहास फक्त गौरवाच्या गुलालानं रेखाटलेला नसून तो गद्दारीच्या चिखलानं सुद्धा बरबटलेला आहे आणि हे कुणीतरी सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी पाणीपत कादंबरी त्या काळामध्ये लिहायला घेतलेली होती. पाणीपतचा नायक, त्याच्यावर पुढे मी रणांगण नावाचं नाटकही लिहिलं ते तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. तर पाणीपतचा नायक सदाशिवराव पेशवे, वय वर्ष फक्त 29. ही तरुणाईची लढाई होती. पहा, अहमदशाह अब्दाली वय वर्ष 35. विश्वासराव भाऊसाहेबांचे पुतणे पेशव्यांचे सुपुत्र वय वर्ष 17.
जनकोजी शिंदे वय वर्ष 17. म्हणजे ही तरुणांची लढाई होती. आणि अनेकदा असं म्हटलं जातं की भाऊसाहेब पेशव्यांऐवजी जर राघवादादा गेले असते तर विजय प्राप्त झाला असता का? मित्रांनो, वस्तुस्थिती तशी नाही. त्या आधीच्या 2 स्वाऱ्यामध्ये अहमद शाह अब्दाली भारतावर चालून आलेला होता, हिंदुस्थानवर. त्यावेळेला त्याचा घोडा रोखण्याची संधी राघवादादाला चालून आलेली होती. पण राघवादादांनी ऐन वेळेला वाट तिरकी केली आणि वैराला दुसऱ्या वाटेला जाऊ दिलं, परंतु वैरी अंगावर घेतला नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सदाशिवराव भाऊ पेशवे हे कारभारी होते, फडणीस होते, त्यांना तलवारीचा सराव नव्हता. वस्तुस्थिती तशी नाही. दक्षिणेतल्या अनेक लढाया या सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी जिंकलेल्या होत्या. सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या बरोबर मस्तानीचा पुत्र सुद्धा होता, बाजीरावाचा पुत्र होता, त्याला मस्तानी पासून झालेला. त्याच्यानंतर गारदी होते, इब्राहिम खान गारदी होते. म्हणजे जसं हे युद्ध मराठे विरुद्ध मुसलमान असं रंगवलं जातं तसं नव्हतं. कारण भाऊसाहेब पेशव्यांचं पत्र आहे, आधी बाहेरचा शत्रू नाहीसा करू, मग आपसातील भेदभाव मिटवता येतील. आणि इब्राहिम खान गारदी जो मुसलमान, ज्या गारद्यांच्या फौजा, ज्या गारद्यांच्या तोफा त्या दक्षिणेतल्या होत्या आणि तो फ्रेंच वखारीमध्ये मद्रासच्या शिकून तयार झालेला होता. आणि त्या तोफांचा धक्का कुकडी नदीच्या काठावर भाऊसाहेब आणि पेशवे श्रीमंतांनी अनुभवलेला होता. म्हणून त्यांनी या गारद्याला आपल्या बरोबर घेतलेलं होतं आणि गारद्यांची 9,000ची फौज भाऊसाहेबांच्या बरोबर होती. हा गारदी आपल्या बरोबर लढेल की नाही अनेक मराठ्यांना शंका होती. पण या इब्राहिम खान गारद्यांनी सांगितलेलं होतं की भाऊसाहेब, जिथे तुमचा जोडा पडेल तिथे या हृदया माझ्या काळजाचा तुकडा पडेल, मी रणरातून माघार घेणार नाही. आणि त्यानुसार हा शेवटपर्यंत आपल्या सोबत हा लढलेला आहे, रणाला भिडलेला आहे. पानिपत कादंबरी लिहिताना माझ्या पुढे वाङ्मयाचे 3 फॉर्म होते. म्हणजे परतूर पासून फौजा आपल्या निघाल्या मराठवाड्यातून ते पानिपतापर्यंत हे एक प्रवास वर्णन होतं. पानिपत म्हणजे एक महान नाटक होतं, नाट्य होतं. कारण दोन्ही फौजा ज्या वेळेला आमने सामने आल्या तो एक नाटकाचा भाग होता, एक महाकाव्य सुद्धा होतं. आणि हे 3 फॉर्म मला एकत्रित गुंपायचे होते आणि त्या दृष्टिकोनातून मला खूप काम करावं लागलं. वाटेतल्या नद्या कुठल्या आहेत, यमुनेला पूर कसा आला, त्या ठिकाणी मराठ्यांच्या फौजांची काय अवस्था झाली. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की भाऊसाहेब पेशव्यांनी दिल्लीच्या गादी फोडली आणि गादी फोडण्याऐवजी त्यांनी सिंहासनावर बसायचं होतं. पण मित्रांनो, आता पुरावे आपल्या हाताशी आलेले आहेत. त्यातून आपल्या असं लक्षात येईल की भाऊसाहेबांनी फक्त तो सोन्या रुपयाचा पत्रा काढलेला होता आणि तो पत्रा वितळून आपल्या सैनिकांना रसद देण्याचा प्रयत्न केलेला होता. एक लक्षात ठेवा, पानिपत हे जसं जबाबदारीचं युद्ध आहे तसंच एकांगानं बेजबाबदारीचं सुद्धा युद्ध आहे. भाऊसाहेब उत्तरेत गेले, पण त्यावेळेला एक दुर्दैवानं असं झालं की हा जो नजीब खान होता, न होता नजीब तो न होता पानिपत. का होता पानिपत असं म्हटलं जातं. आणि पानिपतावर जो फटका लिहिलेला आहे कवी गोविंदाग्रज तथा राम गणेश गडकरी, कौरव पांडव संकर तांडव द्वापारामध्ये होय आती. कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय आती, तसे मराठे गिलते साचे कलित लढले पाणपती. म्हणजे कौरव पांडवांसारखं हे महायुद्ध यमुनेच्या काठावर झालेलं होतं. पण माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण इतिहासाचा, व्यक्तींच्या तपशिलांचा, त्यावेळेच्या ऋतूचा, ऋतुमानाचा, हवामानाचा, आबोहवेचा परिचय करून देत नाही तोपर्यंत आपल्याला पानिपत स्वीकारता येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले. पानिपत कादंबरी बाजारात आली, खूप खपली, लोकांनी डोक्यावर घेतली आणि खूप सर्वांना आनंद वाटला. चांगलं काहीतरी वाचायला मिळालं. आणि सेतू माधवराव पगडीसारख्या इतिहासकारांचा मला कौतुकाचं पत्र आलं. मला 30-35 पुरस्कार मिळाले.
आणि मग मला पण थोडासा गर्व चढला आणि माझ्या गर्वाचा सुद्धा चढायला लागला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक दिवस त्या माझ्या गर्वाचा सुद्धा सातारा शहरामध्ये शिकणाऱ्या इयत्ता 5वीतल्या छोट्या मुली नसतात पटकन पुरवल्या. ऐतिहासिक कॅरेक्टर कशा लिहाव्यात हे प्रत्येक साहित्यिकाने ठरवावं लागतं. इतिहासाचा नीट वेध घ्यावा लागतो. भाऊसाहेबांची स्त्री पानिपतावर येताना ती अंबारीमध्ये बसून आलेली होती. तिच्या हातामध्ये नंगी तलवार होती. असे रेफरन्सेस मी अरबी आणि फारसी बकरीमध्ये वाचले जे मराठी कागदपत्रात कुठेच नव्हते. आणि त्यामुळे या पार्वतीबाईंची टोटली एक वेगळी प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली जी मी पानिपत कादंबरीमध्ये चितारलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शिबिरामध्ये विश्रांती घेताना भाऊसाहेब आपल्या धर्मपत्नीला विचारतात की आपण पुण्याला होतात त्यावेळेला आपल्या हातामध्ये छानशी फुलाची परडी असायची. देवपूजेत आपण नेहमी असायचे पण इथे मात्र तुम्हाला ढाली तलवारींचा शौक कसा जडला. त्यावेळेला भाऊसाहेबांच्या केसातून लाडानं मोठे फिरवताना पार्वतीबाई म्हणतात की अहो आगीशी संसार करायचा असेल तर धगीची सवय करून घ्यायला नको का. मी हे वाक्य लिहून गेलो. लोकांना खूप वाक्य आवडलं आणि तिथंच त्या मुलीनं मला पकडलेलं होतं. त्या बालिकेनं मला लिहिलं की काय पाटील साहेब 200-250 वर्षापूर्वी पुण्याच्या पेशव्यांच्या घरातले बहुतांशी पुरुष आपल्या डोईचा तुळतुळीत गोटा ठेवायचे आणि असं असेल तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून कशी काय लाडाने मोठे स्थानिक पंचायत काय करायचं. मग मी माझ्यातल्या लेखकाची मदत घेतली आणि तिला लिहिलं की हे बालिके तुझी शंका बरोबर आहे आणि माझं लेखनही बरोबर आहे. त्या काळामध्ये बहुतांशी पुरुषांच्या डोळीचा तुळतुळीत गोटा असायचा ही गोष्ट 100% खरी. परंतु त्यावेळेला त्यांची एक शेंडी असायची आणि ती शेंडी आताच्या नारळाच्या शेंडीसारखी एवढी नसायची तर तिचा ध्येय चांगला विधभर असायचा. आणि असा असेल तर डोईच्या केसातून नसे ना शेंडीच्या केसातून गोटे फिरवायला असं म्हणून मी वेळ मारून गेली होती. हा प्रसंग अनेक ठिकाणी मी सांगतो. याचं कारण असं की नव्या संशोधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी वाचक एवढे जागृत आहेत की त्यांच्या डोळ्यातून केसाएवढी सुद्धा चूक अजिबात त्याला बाजूला काढता येत नाही. त्यांना ती बरोबर दिसते आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की पानिपत कादंबरी घेण्याआधी नजीब खान हा आधी 10-12 कादंबऱ्या पण आल्या होत्या, नाटकं पण आली होती पण नजीब खानाचं नावच नव्हतं. म्हणजे आधीच्या लेखकांना आपला शत्रू कोण सापडलेला नव्हता. उलट पेशवे दप्तरात असा आलेला आहे की नजीब तो शत्रू मानावा आणि त्याला पहिला हार मारा असे पेशव्यांचे सुद्धा आदेश होते. दुर्दैवाने तसं झालं नाही. एक प्यादा होता म्हणजे घोडं चालवणारा, घोड्यावर बसणारा किंवा पायाने चालणारा एक सामान्य सैनिक. परंतु याने या युद्धाचं स्वरूप असं भयानक आणलेलं होतं. एक लक्षात घ्या की दिल्लीमध्ये गेले आमच्या फौजा. शेवटी कुठलंही राज्य चालवताना ते कळवळीनं आणि कळकळ्यानं चालवायचं असतं. मी तुम्हाला सांगतो की कॅरेक्टर या मनापासून ऐतिहासिक बाबीतल्या ज्या कॅरेक्टर आहेत, व्यक्तिरेखा आहेत, मग त्या सिनेमातल्या असो किंवा कादंबरीतल्या असो, कलालीच्या तालावर नाचतो आहे. एक लक्षात घ्या की कलावंत कसं चित्र देतो. मोगले आझम मध्ये जोधाबाई आहे जिचं काम आमच्या दुर्गा कोटेंनी केलेलं, एवढं लढीवारपणे केलेलं. मुसलमान बादशाची हिंदू राणी पण तिचा एवढी लढीवार वाटावी की कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांनी आपल्या देवाऱ्यात तिला नेऊन ठेवावी. एवढं सुंदर चित्र तिचं होतं. पण आजची बाजीरावाची आई म्हणजे जन्मजात खरं नाही का. फक्त बिंदूला तो रोल दिला नाही दिग्दर्शकानं हेच आमच्यावर उपकार केले असं म्हणायची पाळी.
वास्तवात हा वेगळा इतिहास आहे की बाजीराव आणि मस्तानीचं प्रकरण गाजल्यावर पुण्याच्या ब्राह्मणांनी पेशव्याच्या शनिवार वाड्याला वेढा घातला होता आणि त्यावेळेला या राधाबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही आमचं धर्मकृत्य करणार नसाल, आमचे धर्मकार्य पार पडणार नसाल तर आम्ही काशीवरून ब्राह्मण बोलावू, परंतु तुमची मिजाज चालू देणार नाही. आणि कलावंतांना याच नजरेनं पाहायला पाहिजे. मला मुद्दाम सांगायचा मोह होतो की मी फिल्म सिटीमध्ये असताना नौशाद साहेब मला नेहमी भेटायचे, जे नौशाद मोगले आझमचे संगीत दिग्दर्शक होते. आणि त्यांनी आठवण केली ती की मोगले आझमच्या सेटवर दिलीप कुमार सलीमच्या भूमिकेमध्ये बसला असताना तेरी महफिल में क्या आजमा क्या हम भी देखेंगे दिलाजमा की कव्वाली आहे ना, त्या कव्वालीच्या वेळेला इकडे तिकडे मुली बघून दिलीप कुमारचे डोळे थोडेसे चढले गेले आणि तो दिग्दर्शक दिलीप कुमारचा सक्का मेवणा होता, म्हणजे बहिणीचा नवरा होता की असे. त्याने सांगितलं, अरे दिलीप साहेब, भारतातले तुम्ही सर्वात मोठे नट आहात, सगळं ठीक आहे, माझे 6.5 आहात, पण लक्षात ठेवा माझ्या प्रेम मध्ये तुम्ही माझ्या अकबराचे युवराज आहात, अकबराचे शेख आले आहात आणि त्यामुळं तुमच्या डोळा अजिबात इकडे तिकडे चढता उपयोगाचं नाही, तुम्ही बादशासारखे वागा, तुम्ही ऑर्डिनरी माणसासारखे वागू नका, हे त्यांनी सांगितले. त्याच तडफेड आणि त्याच चितारीनं चित्र रंगवली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा की महाराष्ट्राला मोठं व्हायचं असेल, मराठी माणसाला मोठं व्हायचं असेल तर आपले हिरो मोठे होते, परंतु ते हिरो ज्या शत्रू विरोधात लढले ते शत्रू किती मोठे होते हे आपण पाहायला पाहिजे. आपण औरंगजेबाचा धिक्कार करतो, पण लक्षात ठेवा औरंगजेबाचं राज्य हे आसाम पासून ते अफगाणिस्तानापर्यंत होतं आणि हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब 54 वर्षे होता. हे औरंगजेबाचं मोठेपण एवढा दीर्घकाळ कोणीही बादशाह हिंदुस्थानच्या तख्तावर नव्हता, पण हे मोठेपण मराठ्यांचंही की 27 वर्ष शिवाजी, संभाजी आणि नंतर ताराराणी त्यांना या दक्षिण भारतातून वनवन फिरायला लावलं. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या विरोधात जो लढला तो अहमद शाह अब्दाली. म्हणजे कोण, तर आज सुद्धा तुम्ही अफगाणिस्तानावरची पुस्तकं वाचली तर जसं आपण आपल्या राष्ट्रामध्ये महात्मा गांधीला महत्व देतो तसं आज सुद्धा अहमद शाह अब्दालीला महत्व दिलं जातं. एवढा तो कणखर होता, एवढा तो धाडसी होता. आणि अशा विरोधातची आमची लढाई ही कडो विकोड्याची लढाई होती. आणि या नजीब खानानं जर काय केला तर उत्तर घोळ, तर घोळ असा केला की या लढाईला तो धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं आणि उत्तरेतल्या सर्व मुसलमानांना आणि हिंदूंना सुद्धा मराठ्यापासून बाजूला काढलं. मुसलमान सगळ्या जागीरदारांना सांगितलं की अरे मरगट्टे आहे, ते एकदा आले तर गादी सोडणार नाही, त्याला इथं येऊ देऊ नका. हिंदूंना सांगितलं की तुम्ही इथले राजा असताना दक्षिणेतून येण्याची काय गरज आहे. आणि असं करून मराठी फौजांना या प्रदेशात एकाची पाडलेलं होतं. अचानक यमुनेला पूर आला. यमुनेला महापूर आल्यामुळं पलीकडं भाऊसाहेबांना जाता आलं नाही आणि त्याचा फायदा नेमका अहमद शाह अब्दालीने घेतला. पाणीपतापासून अहमद शाह अब्दाली हा इकडं उत्तर प्रदेश, बिहार इथपर्यंत दौड करून आला. आमची पंचायत झाली. मी शत्रूला सुद्धा मार्ग द्यावी हे म्हणतो ते कशासाठी की ज्या वेळेला मराठे दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि मराठ्यांच्या हातात दिल्ली आल्यानंतर ते पंजाबात पुढे जाणार आहेत भाऊसाहेब हे कळल्यावर अहमद शाह अब्दालीनं बागपत जवळ भरल्या यमुनेत उडी घातलेली होती. तो प्रसंग तुम्ही वाचा. आरती पाणीपतचा ग्राफ आपल्या डोळ्यासमोर आला की भाऊसाहेबांनी ठरवलेलं होतं की नदीच्या पल्याड अहमद शाह अब्दाली आहे, त्याला अलीकडच्या काठावर येता येणार नाही, तोपर्यंत आपण पुढे पंजाबात जाऊ आणि पंजाब लुटून आणू. आणि अहमद शाह अब्दालीला हीच भीती वाटली की मराठ्यांच्या फौजा जर पंजाबात गेल्या तर पंजाबापासून अफगाणिस्तान दूर नाही आणि अफगाणिस्तानातले माझे भाईबंद बंडाळी करून उठतील आणि मराठ्यांना सामील होतील आणि मी हिंदुस्थानामध्ये अडकून पडेल. अशा वेळेला काय करायचं, तर मराठ्यांना आपण
अलीकडच्या बाजूला रस्त्यावर आला आणि भाऊसाहेबांना नाही लागलं पाणीपत किल्ला आपल्या पाठीशी घ्यावा लागला. जवळजवळ 2 ते 2.5 महिने पाणीपतावर मराठी अडकलेले होते. आबोहवाचा किंवा तिथल्या हवामानाचा विचार करावी यासाठी म्हणतो की 14 जानेवारी 1761 ला युद्ध झालं. जानेवारीमध्ये एवढी कडाक्याची थंडी असते की आपल्याला हुडहुडी भरते. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांच्या अंगावर पुरेशी लोकरी कपडे नव्हते. याच्या उलट अफगाणिस्तानातून येणारे जे सगळे बहादर होते ते बर्फाळ प्रदेशातूनच येत असल्यामुळे त्यांच्या अंगावर चामड्यांचे कोट होते आणि ते चामड्यांचे कोट असल्यामुळं आणि आत लवकर असल्यामुळं थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हायचं. आणि मराठ्यांनी अफगाणी सैनिकांच्यावर जर तलवार मारली तर ती चामड्यावरून खाली घसटायची. तेच मराठ्यांच्या अंगावर जर एखादी तलवार पडली तर ती त्याच्या सदऱ्यासह त्याचा रक्त घेऊन बाहेर पडायची शत्रूची तलवार. असं एक दुष्ट चक्र होतं. आणि मी नेहमी सांगतो की कर्त्या पुरुषानं कर्त्या माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. दुर्दैवानं या भारताच्या ज्या दुर्दैवानं गोष्ट अशी घडलेली होती की भारताच्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानासाठी वेडा भाऊ ज्या वेळेला पानिपतामध्ये लढत होता त्यावेळेला ऐन वेळेला रसद कमी पडली. भाऊसाहेबांनी त्यावेळेला प्रयत्न केलेला की पंजाब मधला अलासिक जाट नावाचा जो जाट होता त्या जाटांचे लोक भाऊसाहेबांना रसद पुरवायचे. आणि ही बातमी कळल्यावर या आमच्या अफगाणीनं खास फौजा पाठवून ती रसद तोडली. एक लक्षात घ्या, पानिपत हा एक तालुक्याचा गाव आता नंतर तो जिल्ह्याचाही गाव झालेला आहे. एक मोठा कॅनॉन पंजाब मधून पानिपतावर येत होता आणि पानिपत जिथं गाव आहे तिथून यमुना जवळजवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. भाऊसाहेबांनी पानिपत पाठीशी घेतलेलं होतं. याचं कारण असं की तो नहर किंवा जो कालवा आहे पूर्वापार पूर्वीच्या काळापासून वाहत यमुनेचा पुढं दिल्लीकडे जाणारा त्या पाण्याचं नेहमी आपल्याला पाठबळ मिळेल अशी भाऊसाहेबांची कल्पना होती. पण भाऊसाहेबांचा दिल्लीचा रस्ता रोखून ऐन वेळेला अहमदशाह अब्दाली येऊन आडवा बसलेला होता. म्हणजे भाऊसाहेबांचा दक्षिणेचा रस्ता बंद झालेला होता. भाऊसाहेबांना जो आधार होता पंजाबाचा तिथलं धनधान्य कमी झालं. त्यानंतर पाठीमाग अफगाणांनी कुठे चुकून त्यात नहर तोडला त्यामुळे पाणी कमी झालं आणि अशा चित्र विचित्र अवस्थेमध्ये पानिपतावर फौजा अडकलेल्या होत्या. श्रीमंत नानासाहेब पेशवे पुण्यात होते. त्यांचा 17 वर्षाचा मुलगा विश्वासराव हा भाऊसाहेबांच्या बरोबर होता आणि भाऊसाहेब ज्या परिस्थितीमध्ये ते युद्ध लढवत होते घडवत होते ते पाहून या 17 वर्षाच्या मुलानं आपल्या बापाला लिहिलेलं पत्र आहे. माधवरावांचा भाऊ विश्वासराव आपल्या बापाला विश्वासराव लिहितात, आपल्या राजाला आपल्या श्रीमंताला लिहितात, माझ्यासारखे अनेक पुत्र तुम्हाला आहेत आणि मिळतील ही, पण 10 जन्माच्या पुण्याईने भाऊसारखा भाऊ तुम्हाला मिळणार नाही. त्याला मदत करा. आणि एक कोंडी केलेली सगळी मराठी फौजांची कुठूनही मदत नाही, कुठूनही धान्य नाही. वर्णन असे भयानक आहेत. तुम्हाला सांगतो की मराठ्यांना शेवटच्या 2-3 आठवड्यामध्ये खायला काही नव्हतं. जनावरांना खायला काही नव्हतं. उपाशी अर्ध उपाशी जनावर. अरे जनावरांची अवस्था सोडून द्या, माणसं सुद्धा साडूची माती म्हणजे नदीच्या काठी ओढ्याच्या काठी ती पांढरा एक चिखल जो असतो ती साडूची माती गवताबरोबर खाऊन माणसं जगत होती. त्यावेळेला आमचे श्रीमंत कुठे होते? श्रीमंतांना भाऊसाहेबांनी पत्र लिहिलेली होती की आम्हाला मदत करा, फौज पाठवा, इथून फौज आली पाहिजे, ताज्या फौजेची गरज होते. त्यावेळेला हे आमचे श्रीमंत नाशिक क्षेत्री गेले आणि 40-45 वर्षाच्या श्रीमंतांनी 9 वर्षाच्या मुलीशी दुसरं लग्न केलं आणि आपल्या लग्नाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या बरोबरचे 2-3 जे सरदार होते त्यांचाही पार भरला, त्यांनाही लग्न करायला लावली आणि इकडे सगळं ख्याली खुशालीमध्ये चाललेलं होतं.
म्हणजे कळी काळाच्या तोंडी हा भाऊसाहेब होते, विश्वासराव होते, जगबुजी शिंदे होते, इब्राहिम खान गारदी होते. आणि अशा वेळेला मग करायचं काय? शेवटी तर लोक अन्नान्न दशा झालेली होती, जगणं मुश्किल होतं. आणि मग भाऊसाहेबांनी निर्णय घेतला की जगायचं किंवा मरायचं. आणि ही अहमद शाह अब्दालीची जी फौज आहे ती तोडून फोडून आपण दक्षिण देशी निघून जायचं असा त्यांनी निर्णय घेतला. आणि गोलाची लढाई म्हणजे फ्रेंच पद्धतीची लढाई म्हणजे अशी की जे गारदी आमच्या बरोबर होते ते 9,000 गारद्यांबरोबर तोफा होत्या. त्या तोफांचा आरा असा चोपेट फेरायचा. म्हणजे समजा ह्या अर्धगोल आहे तर या गोलाच्या चारी बाजूनी तोफा ठेवायच्या. तोफांचे बार भरत त्यातून फौज तोडून आपण पुढे जायचं, गोळीबार करत पुढे जायचं असा निर्णय भाऊसाहेबांनी घेतला. रात्री बैठक झाली. त्या बैठकीमध्ये गार्दियांनी सांगितलेलं होतं, इब्राहिम खान गार्दीनी, की प्राण गेला तरी उत्साहाच्या भरामध्ये हा गोल तोडू नका. आणि गोल तोडला तर तुम्हाला अडचणी येतील. आणि आपल्याला माहितीच आहे की हे जे बाजीरावांचं प्रकरण जे झालं होतं तेच पुढं पानिपतच्या युद्धाला लढलं. कारण बाजीरावासारखा पराक्रमी पुरुष बाहेर गेल्यानंतर मदनमस्त रूप सुंदरी मस्तानी त्याच्या प्रेमात पडली आणि मग ते प्रकरण झालं. पेशव्याला खूप त्रास झाला. म्हणून याच राधाबाईंनी परवानगी दिलेली होती सर्वसाधारण की बाहेर तुम्ही 5-5, 7-7, 8-8, 10 महिने मुलुगिरीवर राहणार आणि बाहेर काहीतरी लफडा होणार तर त्याच्या ऐवजी त्याच्या स्त्रीला बरोबर न्यायला नाही. पण दुर्दैवाला झालं काय की काहींनी घरची घेतली, काहींनी बाहेरच्या घेतल्या. आणि मराठी फौजेला हे खानाच्या फौजेसारखं स्वरूप आलं. आणि मग त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की पूर्वी म्हणायचं की काशीला गेला म्हणजे नशिबात असेल तर परत येईल आणि परत येणार नाही. तर का लोक काशीवरून परत यायचे नाही तर वाटेत ठोक आणि पेंडारी त्याला मारायचे दागिने घेण्यासाठी आणि ठार मारायचे. त्यामुळे लोक परत यायचे नाही. तर फौज आयची चाललेली आहे. या फौजेबरोबर यात्रेकरूही जाऊ देत म्हणून 20-25 हजार यात्रेकरू आणि बाजार मुंग्यांचा लोंढा सुद्धा या भाऊसाहेबांच्या फौजेबरोबर होता. भाऊसाहेबांनी त्याला घ्यायला नकार दिलेला होता. पण या धर्मवार्तकांनी सांगितलं की तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहात आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही धर्म बहिष्कृत करू. आणि त्यामुळे शेवटी हे जे बाजार मुंगी, शेवटी एक लक्षात घ्या, मराठी माणूस शेवटी स्त्रिया पोरांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न करतो. आणि त्याप्रमाणे हे यात्रेकरू सोबत आलेल्या स्त्रिया, महिला यांना जर वाचवायचं झालं तर गोलाच्या लढाईला पर्याय नव्हता. आणि म्हणून रात्री सांगण्यात आलं की प्राण गेला तरी काय वाटेल ती गडबड झाली तरी तुम्ही हा गोल तोडू नका. आणि बुधवार दिनांक 14 जानेवारी 1761 या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला सकाळी 9 वाजता. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो सकाळी 9 ते दुपारी 11:30 पर्यंत इब्राहिम खान गार्द्यांच्या तोफांनी असा तडाखा दिलेला होता की अहमद शाह अब्दालीची पळताभुई थोडी झाली. अहमद शाह अब्दालीची जी फ्लॅंक एक जो पहाड होता तो पूर्णतः मराठ्यांनी तोडून काढलेला होता 11:30-12 पर्यंत. आणि मग अहमद शाह अब्दालीची पण बेगम बरोबर होती. 11:30च्या दरम्यान अहमद शाह अब्दाली एवढा घाबरला की त्याने आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं की माझ्या बेगमेला सुरक्षित ठिकाणी न्या, नाहीतर आजच्या रणाचं काही खरं दिसत नाही. म्हणून त्याने आपल्या बेगमेला सुद्धा हलवलेली होती. आणि अहमद शाह अब्दालीने मात्र एक राखीव फौज आपल्या सोबत ठेवलेली होती. दुपारी 11:30-12 पर्यंत मराठी जणू काही असा युद्धाच्या म्हणजे विजयाच्या दृष्टीनंच भगवा झेंडा लहरत फडकावत असे पुढे त्या पानिपतच्या मैदानातून लढता पुढे निघाले होते. आणि त्या दरम्यान विंचुरकर आणि गायकवाड नावाचे जे सरदार होते यांनी बघितलं की गार्दे पुढे निघालेत आणि आपण पाठीमागं हाईट म्हणाले आपल्या गार्द्या पार्ट्यांना पुढे जाऊ देणार नाही, आपण पुढे जायचं. म्हणून त्यांनी उत्साहानं गोल मोडला आणि आपली घोडी, हजारो घोडी पुढे टाकली आणि ते हजारो घोडी पुढे दौडत निघाली. परिणाम असा झाला की घोडी पुढे गेलं निघाल्यामुळं, तोफांच्या पुढे घोडी निघाल्यामुळं या गार्द्याने तोफा उडवायच्या पुढे टाकलं
आपल्या मराठी घोड्यांच्या अंगावर आणि त्यामुळं या गाड्यांचा तोफखाना बंद पडला. परिस्थिती अशी झालेली होती की या तोफांच्या तडाख्यानं अफगाणीचं सैन्य पळायला लागलेलं होतं. थोड्या वेळात त्यांच्या लक्षात आलं की तोफा काही वाजत नाहीत, पाठीमागून तोफा दिसत नाही, म्हणून ते पुन्हा परत फिरले. ती जवळजवळ 3-2 पर्यंत मराठ्यांच्या बाजूनं विजयाचं जे निशाण होतं त्याचं हळूहळू दुष्टचक्रामध्ये रूपांतर झालं. जवळजवळ 3 आठवड्याची उपाशी होती, जनावरं होती, माणसं होती आणि त्यावेळेला दुर्दैवानं दक्षिणयान सुरू होतं. म्हणजे सूर्य दक्षिणेकडे होता आणि मराठी लढताना त्यांचे तोंड पण दक्षिणेकडे होती. म्हणजे सूर्याचं रखरखीत ऊन अंगावर पडलं आणि पोटात माणसांच्या काही नाही, जनावरांच्या काही नाही आणि त्या उन्हाची ट्रीप लागल्यामुळं घोडी घोळ येऊन पडू लागली, माणसंही घोळ येऊन पडू लागली. शेवटी अब्दालीच्या असं लक्षात आलं की आपण रण जिंकू शकतो. भांबावलेला घाबरलेला अब्दालीनं कंबर कसली 3-3:30 वाजता आणि शेवटी झेंड्याच्या भोवती गर्दी झाली. अनेक मराठ्यांची कापाकाप झाली. जवळजवळ 5-5, 7-7, 8-8 हजार माणसांचे मुडद्याचे ढीग, जवळजवळ 32 ढीग होते रणांगणावर साचले होते, अशी नोंद काशी राजाने लिहिलेली आहे. ही काशी राजाची नोंद ही अव्वल नोंद मानली जाते. संध्याकाळी 4:30-5 वाजता भाऊसाहेबांच्या भोवती फक्त 5-50 सैनिक उरलेले, 5-50, आणि त्यावेळेला भाऊसाहेब लढत होते आणि लढताना बहादर एवढा लढला की आपल्या अंगाखालची 3 घोडी त्यांच्या घोडाखालची तोफखान्याने वैऱ्याच्या उडवली. परंतु शेवटी 3री तोफेचा गोळा त्यांच्या मांडीवर लागला आणि भाला हातात घेऊन भाऊसाहेब हे रणावर लढायला उघड्यानं एकटे सड्याला सिद्ध झाले. सूर्य मावळत होता. धूर आणि धगीची एवढी दाटी झालेली होती की त्या गंधकाच्या धुराने लोक ओळखत नव्हते. भाऊसाहेब आहेत ते ओळखत नव्हते. फक्त भाऊसाहेबांच्या अंगात हिऱ्या मोत्यांच्या माळा होत्या, त्यामुळं हा कोणतरी मोठा पुरुष आहे एवढंच त्या वैऱ्याला जाणवत होतं. त्याही परिस्थितीत मांडी मोडली असताना, अंगावर अनेक जखमा झाल्या असताना समोरून आलेल्या 4 सैनिकांना त्याने सपासप उडवलं आणि शेवटी एक गोळा आला, तो गोळा, आणि त्यामध्ये भाऊसाहेबांचं महानिर्वाण झालं पानिपताच्या रणांगणावर. दुर्दैवानं दुपारीच मल्हारराव होळकर, गायकवाड आणि विंचुरकर हे 3 सरदार रणांगणाचा चेहरा फिरतोय हे लक्षात आल्यावर मागच्या बाजूनं पळून काही जण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने निघून आले आणि सगळी तरुण पिढी ही पानिपतावर घालत झाली. पानिपतावर घालत झाल्यानंतर काही एवढा हाहाकार माजलेला होता की महाराष्ट्रात काही कळत नव्हतं काय झालं, काय नाही. दिल्लीवरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारी भाषेमध्ये महाराष्ट्रात निरोप पाठवला की 2 हिरे गळाले, चिल्लर खुर्दा किती गेला याची दलाल नाही, अशा बाबतीत तो हिशोब मांडलेला होता. आणि शेवटी लक्षात घ्या की हा जो इब्राहिम खान गारजी मराठ्यांच्या बाजूने लढत होता, ह्या गारज्याचा सकाळी 12 पर्यंत तोफखाना चालू होता. त्या युद्धामध्ये त्याचा सक्का भाऊ मरण पावला, त्याचा जावई मरण पावला, त्याचा पुतण्या मरण पावला आणि त्याचा मुलगाही मरण पावला. अशा परिस्थितीत 6 फूट उंच अशा या गारद्याला काढण्या लावून अटक करण्यात आली. त्याच्या आधी या इब्राहिम खान गारद्याला अहमद शाह अब्दालीने कळवलेलं होतं की तू जातीचा मुसलमान आहेस आणि तू किती पराक्रमी आहेस हे आम्हाला माहिती आहे. तू आमच्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी तू आमच्याकडे ये. परंतु ते सगळं त्यांनी नाकारलेलं होतं इब्राहिम खान गारद्याने. आणि इब्राहिम खान गारजीला असं जिवंतपणे पकडलं. दत्ताजी शिंदेचे बंधू जनकोजी शिंदे यांनाही पकडलं. पुढे महाजी मोठे झाले, त्यांचा पायाला मोठी जखम झालेली होती. आणि या पलीकडे जो सुजा उद्धवला होता त्याच्याबरोबर काशीराज पंडित होता. या काशीराज पंडितानं अनेक मराठ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यांनी या दत्ताजी शिंदेच्या भावाला
जरगोजीला लपवून ठेवलेला होता, पण अफगाणी सैनिकांनी त्याला पकडून आणला आणि त्याला जिवंत तिथं गाडला आणि त्याला नाहीसा केला. शेवटी ज्या वेळेला इब्राहिम खान गांधी जिवंत आहे हे अहमद शाह अब्दालीला कळालं, त्यावेळेला अहमद शाह अब्दालीनं त्याला आपल्या रात्रीच्या दरबारात पेश केला. हा गांधी लंगडत गेला. त्यावेळेला अहमद शाह अब्दाली म्हणाला, अरे वीर पुत्रा बहादरा इब्राहिम खान, अरे तुझ्या बहादुरीला सलाम करण्यासाठी माझ्या काबूल आणि कंदाहारच्या भिंती तुला मुजरा करायला झुकायला तुझ्या पुढे तयार होत्या, पण तरी तू माझ्याकडे आला नाही, का आला नाही? तर त्यावेळेला या इब्राहिम खान गांधीनं उत्तर दिलं की आलमपणा, मी माझ्या धन्याला वचन दिलेलं होतं आणि धन्याचं वचन पाळणं हे माझं कर्तव्य होतं आणि तीच खऱ्या अर्थी अल्लाची सेवा होती असं मी मानतो. आणि तो त्याचा पराक्रमी रूप वगैरे सगळं पाहून अहमद शाह अब्दाली खुश झाला आणि मला म्हणाला, चल तुला मी मोकळा सोडतो आणि तू निघून जा. त्याला मोकळा सोडला आणि तो लंगडत डेऱ्याच्या तोंडापर्यंत गेला. त्यावेळेला या अहमद शाह अब्दाली बादशाहला शंका आली आणि त्याने परत बोलावलं की इब्राहिम खान, अरे सांग कशासाठी तू माझ्या बरोबर आला नाही? त्यावेळेला परत इब्राहिम खाननं सांगितलं की आलमपणा, इमान म्हणजे अंगावरचे कपडे बदलणं नव्हतं आणि अंगावरच्या कपड्या बदलण्यासारखं मला इमान बदलायचं नव्हतं. बादशाह म्हणाला, ठीक आहे, पण तुला आता मी मोकळा सोडतो, आता यानंतर तू काय करशील? तर त्यावेळेला डोळ्यात आगीच्या खिडक्या आणून बादशाहकडे पाहत त्याला उत्तर दिलं, आलमपणा, मी तरी तुझं काय करणार? माझा धनी पानिपताच्या मैदानात जायचा झालेला आहे, पण माझ्या धन्याच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी पुन्हा फौज बांधणार आणि जरूर पडली तर अफगाणिस्तानावरती हे उत्तर ऐकल्यानंतर मात्र बादशाह चौताळला आणि म्हणाला, याला ताबडतोब खतम कर. एक लक्षात घ्या, पानिपतचं महायुद्ध हे एवढं भयंकर होतं की त्याआधी अहमद शाह अब्दाली दिल्लीवर चालून आला तर अनेकदा, पण पानिपतानंतर तो मात्र कधीही हिंदुस्थानावर पुन्हा चालून आला नाही. 2 दिवसानं त्यानं विजयाचा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि त्या विजयाच्या जाहीरनाम्यात त्यानं अफगाणिस्तानातले कृष्णा अर्जुनासारखे महान नेते म्हणजे इस्पिंदार आणि रुस्तम, तर त्यांची आठवण काढून आपल्या जाहीरनाम्यामध्ये अफगाणिस्तानचा हा विजयी बादशाह अशी नोंद ठेवतो की त्या दिवशी बहादर मराठे पानिपतावर एवढ्या चिवटपणे गुंतलेले होते की त्यांचा पराक्रम पाहायला आमचे इस्पिंदार आणि रुस्तुम जरी पानिपतावर हजर असते तरी आमच्या मराठ्यांचा वैर्याचा पराक्रम बघून त्यांनी तोंडात बोटे घालून ती आश्चर्याने करा चावले असते. एवढे पराक्रमी मराठी होते त्या दिवशी. ही शत्रूने केलेली नोंद आहे. ते पानिपत तुम्ही कधी जर पंजाबकडे गेला तर दिल्ली पासून फक्त 80 किलोमीटरवर आहे आणि अनेक वर्ष आपल्या पराक्रमाची बहादुरीची गाथा गात तो गाव बसलेला आहे. मला त्या ठिकाणी लोक विचारायचे, मी गेलो असताना की काय हो भाऊसाहेबांच्या घरातले पुढे महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले? मी त्यांना म्हणायचो, अरे भाऊसाहेबांना इतिहासामध्ये आम्ही पाठीमागच काढून टाकलेलं आहे, कसलं कोण मुख्यमंत्री होते वगैरे. पण अजून हरियाणाच्या मातीला पंजाबच्या मातीला मराठ्यांची आठवण आहे आणि त्यामुळे पानिपत तालुक्यामध्ये भाऊपूर नावाचा एक गाव आहे. त्या गावाची कहाणी अशी की भाऊसाहेबांचा काही दिवस तिथं मुक्काम होता आणि त्यांची आठवण म्हणून त्या गावकऱ्यांनी त्या गावाचं नाव भाऊपूर ठेवलेलं आहे. यमुनेच्या काठी एक किल्ला आहे, त्या यमुनेच्या काठी त्या किल्ल्याचं नाव भाऊका किल्ला असं आहे. आणि आपण इतिहासात पाहतो ना किंवा आज सुद्धा तुम्ही हरियाणाचे मुख्यमंत्री वगैरे कोणीही पहा आणि त्यांचा फेटा पहा, फेटा खोंडाळण्याची त्यांची रीत पहा. कोल्हापुरी माणसाचा फेटा आणि हरियाणवी माणसाचा फेटा हा तंतोतंत एकसारखा असतो. कारण पानिपतच्या युद्धानंतर आपले जे अनेक मराठी त्या भागामध्ये स्थायिक झाले त्यांनी दिलेली ती देणगी म्हणजे कोल्हापुरी फेटा आहे, हे तुम्ही विसरू नका.
मला वाटतं की पानिपत कादंबरीनंतर ही कहाणी उत्तर भारताला वगैरे कळाली आणि तिथले अनेक मराठी आहेत, तिकडे राहणारे मराठी आहेत, ब्राह्मण आहेत, म्हणजे सर्व महाराष्ट्रीय लोक अनेक तिकडं पानिपतच्या वेळेला स्थायिक झालेले आहेत. ही कहाणी वाचल्यानंतर एक 7-8 वर्षापूर्वी पानिपत भागात राहणाऱ्या आणि लग्नाच्या वयाच्या असलेल्या अशा तरुण मुली 2 बसेस काढून आपल्या बापजाऱ्यांचा महाराष्ट्र कसा आहे हे पाहायला हरियाणातून महाराष्ट्रात आल्या होत्या आणि देहू, आळंदी आणि पंढरीचं दर्शन घेऊन गेल्या होत्या. हे असं आपलं आणि त्या पानिपतच्या बाकीचं नातं आहे. मला वाटतं पानिपत या शब्दानं मला खूप काही दिलं, साहित्यात प्रेम दिलं, सगळं दिलं, पण त्याहीपेक्षा माझ्या लेखणीच्या बळाने किंवा माझ्या लेखणी परमेश्वराने मला जी काही थोडी बहुत ताकद दिली त्या ताकदीवर पानिपतावर विसरलेला हा लढा पुन्हा जिवंत करून पानिपत हा शब्द अभद्र नसून तो पुण्यपथ आहे हे मांडण्याची संधी देवाने मला दिली. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि इथे थांबतो. जय जय महाराज.